नागपुर जिले के देवलापार थाना अंतर्गत सड़क दुर्घटना में पत्नी की मौत होने पर शव को बाइक से बांधकर ले जाने के मामले में अब पुलिस हरकत में आई है। सड़क दुर्घटना को लेकर देवलापार पुलिस ने अज्ञात ट्रक चालक के खिलाफ मामला दर्ज कर लिया है तथा आगे की जांच शुरू है। तो जात असताना त्याच्या मागून येणाऱ्या एका आयशर ट्रकने त्याला कट मारल्याने त्याची गाडी स्लिप झाली आणि त्याची पत्नी खाली रोडवरती पडून त्या ठिकाणी तिची डेथ झालेली आहे। त्यानंतर त्याने कोणालाही पोलीस स्टेशन किंवा ॲम्ब्युलन्स यावरती कॉल न करता त्याने स्वतः त्या आपल्या पत्नीचं प्रेत आपल्या गाडीवरती बांधून तो त्या ठिकाणाहून निघून गेला। काही लोकांनी पोलीस स्टेशन देवलापार येथे खबर दिली असता पोलीस स्टेशन देवलापारचा स्टाफ त्या ठिकाणी स्पॉटवर गेला असता त्यावेळी तो त्या ठिकाणी आढळून आला नाही। त्यानंतर खुमारी टोल नाक्यावरती हायवे ट्रॅफिक नाकाबंदी करत असल्याने त्यांना ती माहिती देण्यात आली। त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्या ठिकाणी थांबला नाही। नंतर हायवे ट्रॅफिक पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असताना वारंवार त्याला सूचना दिल्यानंतरही तो थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता। त्यानंतर कोरडे पोलिसांनी प्रेतावरती पुढील उत्तरीय तपासणीसाठी मेयो हॉस्पिटल नागपूर या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत। त्याच्या फिर्यादीनुसार देवलापार पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत।